उचलूया त्याला फाटी मागे पकडत असं आम दोघं जण. थोड़ा मोटा आज जाएगा। हाँ तक तो पंचायत के पास से काम करके लेना है, लीगल जो काम करना है वो भी करके लेना है। तो मैं क्या बोलता हूँ, क्योंकि ये जो वेस्ट जितना पड़ा था ना उसमें बहुत पैसे थे. मी तुमच्या मारुतीला पण सांगा की कचरा टाकू नका, होईल तर जे है टाकूच्या ना आता पुढे गेलं की तुम्ही असं मराठी नमस्कार. आज 17/8/2026. आता लोक असं समजून घ्यायचं नाही की आम्ही फक्त कचरा क्लीन करायला आलोय. त्यांचं पण काम आहे, तुम्ही कचरा कुठं टाकायचं, कसं टाकायचं, ड्रायला सेपरेट करा, वेटला सेपरेट करा. आणि इथं मराठी स्कूल जवळ तुम्ही हाणून इथं टाकले तर पण चालतं. सेकंड थिंग म्हणजे आमचं उद्देश कचरा क्लीन करणं हेच नाही आहे. आमचं उद्देश हे पण आहे की पंचायतकडनं काम करून घ्यायचं, हे उद्देश आहे. आणि जे जे लीगल ऍक्शन काय काय करायचं आहे ते पण आम्ही करणार आहे. आता ह्याच्यानंतर पुढचं आमचं जे काम होणार ते कमिटी फॉर्म करणार, RTI फाईल करणार, नंतर लक्ष्मीवाडा आहे तिथं आम्ही स्टेप्स बांधून घेणार. तर आम्हाला फंडची पण गरज आहे आणि तुमचं सपोर्टचं पण गरज आहे. तर तुम्ही सपोर्ट केला आणि फंड पण आम्हाला ट्रान्सफर केला. इन फ्युचर जेव्हा आम्ही कमिटी फॉर्म केलो, आमचं एक अकाउंट होणार, त्याच्यामध्ये ट्रान्सफर केलं तर आम्हाला बरं होईल काम करायला. फक्त आम्हाला तुमचा सपोर्ट पाहिजे. थँक्यू. मुलामध्ये जोश बघितल्यानंतर असं वाटतं की आपण जेव्हा यंग म्हणजे 20-22 वर्षाचं होतं तर समाजासाठी काहीच केलं नाही असं बघितलं तर. कारण प्रत्येक वेळी त्यांनी कॉल करतात, म्हणे आज हे आहे अक्रम भाई, आज हे करायला पाहिजे. अक्रम मी पण त्यांना हे आज ते करायचं, चला आम्ही पण आहेत, चला काम करूया. पण हे सामाजिक कार्य शेवटपर्यंत या ग्रुपचं बेटर ग्रुपचं चालूच राहणार समाजासाठी. त्यासाठी समाजात जगताना आम्ही जे स्वच्छता राखायचं काम करतो तेवढं तुमची देखील जबाबदारी आहे की तुमचा जो वेस्ट कचरा आहे, प्लास्टिक म्हणा, सुका कचरा आहे, तो तिथल्या तिथं जाळला तर बरा होईल. तुम्ही कचरा टाकणार, आम्ही करणार, आम्ही त्यालाच बसलो नाही. आम्ही बेटर केसं लोक करायला बसलोय. आणि आम्ही नुसतं बोलणार नाही, आम्ही करून बी दाखवायलोय. असं नाही की नुसतं बोललो आणि स्टेटस घातलो आणि व्हिडिओ घातलो. आमचं तसं नाही, आम्ही करणार पण आणि करून बी दाखवणार. बेटर डेव्हलपमेंट, काम है हम लोग कर रहे हैं. सिर्फ वेस्ट कलेक्ट करना ही नहीं, बाकी का जो भी काम करना है तो पंचायत के पास से काम करके लेना है, लीगल जो काम करना है वो भी करके लेना है. तो मैं क्या बोलता हूँ, क्योंकि ये जो वेस्ट जितना पड़ा था ना उसमें बहुत पैसे थे. जे है टाकूच्या ना आता पुढे गेलं की तुम्ही असं मराठी सुक्याचं टिंगात जाऊया बरोबर सगळ्यांनी. आता तुम्ही बघता कचरा केवढा गोळा केलोय. असं नाही की तुम्ही दर टाइम कचरा टाकणार आणि आम्हीच गोळा करणार. तुम्ही बी कोऑपरेट करून तुम्ही बी ते कचऱ्याला एक वेट आणि ड्राय मध्ये हे करून सेपरेट करून आणि एक 5-15 दिवसात ती गाडी तर चालूच होणार कचऱ्याची. त्याला तुम्ही बरोबर मेंटेन करूया. तुम्ही कचरा टाकणार, आम्ही करणार, आम्ही त्यालाच बसलो नाही. आम्ही बेटर केसं लोक करायला बसलोय. बेटर तुमची घराची कामं तुम्ही कचरा टाकणार त्याच्यासाठी नाही. आम्ही बेटर केसं लोक तर ते आहे. आणि आम्ही नुसतं बोलणार नाही, आम्ही करून बी दाखवायलोय. असं नाही की नुसतं बोललो आणि स्टेटस घातलो आणि व्हिडिओ घातलो. आमचं तसं नाही, आम्ही करणार पण आणि करून बी दाखवणार. बेटर डेव्हलपमेंट. नमस्कार. आज 17/8/2026. आज एवढं कचरा आम्ही गोळा केलोय की क्लिनिंग प्रोसिजर ऑलरेडी आमचं स्टार्ट झालेलं आहे आणि भरपूर करणार आहे. आता लोक असं समजून घ्यायचं नाही की आम्ही फक्त कचरा क्लीन करायला आलोय. त्यांचं पण काम आहे, तुम्ही कचरा कुठं टाकायचं, कसं टाकायचं, ड्रायला सेपरेट करा, वेटला सेपरेट करा. आणि इथं मराठी स्कूल जवळ तुम्ही हाणून इथं टाकले तर पण चालते. कशाला म्हणजे आम्ही PDO बरोबर बोललोय. PDOने काय सांगितलंय की थोड्या महिन्यात नाही तर एक 10-15-20 दिवसात आम्ही चालू करणार आहे सेग्रिगेट करायला. आणि त्यांनी ड्राय वेस्ट आणि वेट वेस्ट सेपरेट करून दुसऱ्याकडे म्हणजे डंप करणार असं सांगितलेलं आहे. तर तुम्ही जेवढं कचरा आहे, गावातलं जेवढं कचरा आहे तुम्ही टाकणार तर जरा तुम्हाला एक 200 मीटर तुम्हाला चलून इथं येऊन डंप करावं लागेल. तर इथं डंप करा, बेटर दुसऱ्याकडे करण्यापेक्षा. आणि सेकंड थिंग म्हणजे आमचं उद्देश कचरा क्लीन करणं हेच नाही आहे. आमचं उद्देश हे पण आहे की पंचायतकडनं काम करून घ्यायचं, हे उद्देश आहे. आणि जे जे लीगल ऍक्शन काय काय करायचं आहे ते पण आम्ही करणार आहे. आता ह्याच्यानंतर पुढचं आमचं जे काम होणार ते कमिटी फॉर्म करणार,
RTI फाईल करणार. नंतर आमचं हे लक्ष्मीवाडा आहे तिथं आम्ही स्टेप्स बांधून घेणार. तर आम्हाला फंडची पण गरज आहे आणि तुमचं सपोर्टचं पण गरज आहे. तर तुम्ही सपोर्ट केला आणि फंड पण आम्हाला ट्रान्सफर केला. इन फ्युचर जेव्हा आम्ही कमिटी फॉर्म केलो, आमचं एक अकाउंट होणार, त्याच्यामध्ये ट्रान्सफर केलं तर आम्हाला बरं होईल काम करायला. फक्त आम्हाला तुमचा सपोर्ट पाहिजे. थँक्यू. सांगायचा दृष्टिकोन काय की एवढी यंग मुलं आहेत, यंग मुलामध्ये जोश बघितल्यानंतर असं वाटतं की आपण जेव्हा यंग म्हणजे 20-22 वर्षाचं होतं तर समाजासाठी काहीच केलं नाहीत असं बघितलं तर. कारण प्रत्येक वेळी त्यांनी कॉल करतात, म्हणे भाऊ आज हे आहे, अक्रम भाई आज हे करायला पाहिजे, अक्रम मी पण त्यांना हे कोण आज ते करायचं, चला आम्ही पण आहेत, तर चला काम करूया. पण हे सामाजिक कार्य शेवटपर्यंत या ग्रुपचं बेटर ग्रुपचं चालूच राहणार समाजासाठी. त्यासाठी समाजात जगताना आम्ही जे स्वच्छता राखायचं काम करतो तेवढी तुमची देखील जबाबदारी आहे की तुमचा जो वेस्ट कचरा आहे, प्लास्टिक म्हणा, सुका कचरा आहे, तो तिथल्या तिथं जाळला तर बरं होईल आणि जो बाकीचा कचरा आहे तो इथं आणून टाकला तरी बरं होईल. तर तुम्ही देखील आम्हाला कचऱ्यामध्ये देखील आणि बाकीच्या कामात देखील मदत करा हीच तुम्हाला विनंती करतो या ग्रुपद्वारे. धन्यवाद. दोन टाका रे, होणार नाही ओढायला. तुम्ही बघत आहात की बेटर कॅसल रॉकने आपला पहिला पाऊल उचलून सर्वात प्रथम जो आपला हायस्कूल शाळेच्या बाजूला जो कॉन्क्रीट रोड आहे तिथं जास्ती प्रमाणात जे शेड म्हणजे हे पकडलेलं आहे त्यावरती ब्लिचिंग पावडरने लहान मुलांना काही चालता जाताना त्रास होऊ नये म्हणून इथे ब्लिचिंग मारून सगळ्यात पहिला सुरुवात केलेली आहे. तुम्हाला दिसत आहे बेटर कॅसल रॉकचे सगळे मेंबर्स इथं जमा आहेत आणि ज्याप्रमाणे सुरुवात केली चांगल्या रीतीने सगळी सुरुवात करून आपलं कामास त्यांच्यानी महत्त्व दिलेलं आहे. हे पूर्ण